नमस्कार, सुवर्णास किचनमध्ये परत एकदा तुमचं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत। आजच्या रेसिपीमध्ये आपण मँगो केक कसा तयार करायचा ते बघणार आहोत। मँगो केक करण्यासाठी सुरुवातीला आपल्याला 1 वाटी बारीक रवा घ्यायचा आहे। तुमच्याकडे बारीक रवा नसेल तर तुम्ही या ठिकाणी जाड रवा मिक्सरला फिरवून घेतला तरी पण चालेल। वजनेप्रमाणे हा रवा 250 ग्रॅम घेतला मी। त्यानंतर त्याच वाटीने आपल्याला अर्धी वाटी जाड साखर मिक्सरला बारीक करून घ्यायची आहे। तर आपण पिठी साखर जर असेल तर तीही तुम्ही वापरू शकता। मी अशी मिक्सरला बारीक करून घेतली साखर। आता ही साखर आपल्याला रव्यामध्ये टाकून ना चांगले मिक्स करून घ्यायची आहे। जसं तुम्हाला गोड पाहिजे त्याप्रमाणे तुम्ही इथे साखरेचा वापर करू शकता। मी थोडीफार ठेवली आहे, सर्व काही टाकली नाही, कारण आपल्याला यामध्ये आंबा पण टाकायचा आहे। तर इथे मी एका आंब्याचा पल्प काढून घेतलेला आहे, तो एका मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचा आणि 4 चमचे साजूक तूप टाकले त्यामध्ये। आता हे मिक्सरला चांगलं बारीक फिरवून घ्यायचं आहे। त्यानंतर आंब्याचा पल्प, रवा, साखर टाकलेल्या भांड्यामध्ये काढून घ्यायचा आणि तिन्ही पण पदार्थ आपल्याला चांगले एकत्र एकजीव करून घ्यायचे। आंब्याचा पल्प, साखर, रवा सर्व चमच्याच्या साहाय्याने असं मिक्स करून घ्यायचं। यामध्ये आपल्याला दूध पण टाकायचे, तर इथे मी एक छोटी वाटी दूध घेतलेलं आहे। तुम्ही दूध टाकताना थोडं थोडं करून टाकलं तरी पण चालेल। यामध्ये दूध घातल्यानंतर पुन्हा हे चांगलं मिक्स करून घ्यायचं। माझा बाउल थोडासा कमी पडलेला आहे, थोडंसं मोठंच भांडं घ्या या ठिकाणी। आता हे सर्व काही चांगलं चमच्याच्या साहाय्याने चांगलं मिक्स करून घ्यायचं, म्हणजे त्यामध्ये कोणत्याही प्रकारच्या गुठळ्या राहिल्या नाही पाहिजे। सर्व जिन्नस आपण ज्या घातलेल्या आहे ना सर्व एकजीव करून घ्यायच्या। तर हे बघा एकदम छान असं मस्त दिसतंय। आता हे सर्व तयार झालेलं आहे, पण आपल्याला याला अर्धा तास असंच झाकून ठेवायचं आहे। तोपर्यंत आता आपल्याला केकचं बॅटर ज्या भांड्यामध्ये ओतायचं आहे ना त्या भांड्याला तेल लावून घ्यायचं। या ठिकाणी मी कुकरचा डब्बा घेतलेला आहे, तुम्ही इथे केकचं जे भांडं मिळतं ना ते पण घेऊ शकता। यामध्ये आता त्याच आकाराचा मी बटर पेपर कट करून टाकलेला आहे आणि त्यालाही थोडंसं तेल वरतून लावून घेतलं। त्यानंतर इथे शेगडीवरती मी कुकर ठेवलेला आहे। कुकरमध्ये बारीक मीठ टाकायचं, 1 वाटी भरून मीठ टाकायचं आणि मीठ सर्व बाजूने व्यवस्थित असं पसरवून घ्यायचं। यामध्येच आपल्याला आहे ना कुकरचा डब्बा ठेवायचा आहे, तर थोडंसं प्रीहीट करून घ्यायचं आहे कुकर, म्हणजे वरती झाकण ठेवून आतमध्ये चांगली हीट तयार झाल्यानंतर केकचं बॅटर आपल्याला त्यामध्ये ठेवायचं आहे। आता इथे अर्धा तासानंतर आपलं केकचं बॅटर बघितलं तर थोडंफार घट्ट झालेलं होतं, त्यामुळे यामध्ये मी परत थोडंफार दूध ॲड केलं। दूध टाकल्यानंतर पुन्हा आपल्याला हे मिश्रण चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। आता इथे आपलं केकचं बॅटर ना व्यवस्थित झालेलं आहे, पण यामध्ये आपल्याला अर्धा चमचा बेकिंग सोडा आणि अर्धा चमचा बेकिंग पावडर टाकायची आहे। तर या दोन्ही वस्तू तुमच्याकडे जर नसेल तर तुम्ही या ठिकाणी एक इनोचं पाउच वापरलं ना तरी पण चालेल, तरी केक खूप छान होतो। आता हे आपल्याला एकाच दिशेने फिरवायचं आहे असं व्यवस्थित सर्व काही चांगलं एकजीव करून घेतल्यानंतर आपल्याला हे बॅटर आहे ना कुकरच्या डब्यामध्ये ओतायचे। तर आपण आधीच बटर पेपर टाकून ठेवलेला होता, त्यामध्ये सर्व बॅटर मी आता ओतते। अशा प्रकारे सर्व काही टाकल्यानंतर आपल्याला कुकरचा डब्बा थोडाफार टॅप करायचा आहे हाताने असा थोडासा, म्हणजे त्यातली हवा निघून जाते। आणि वरतून मी पिस्त्याचे काप टाकते, तुम्ही काजू बदामाचे काप टाकले किंवा मग टुटी फ्रुटी टाकले ना तरी पण छान लागते। आता हा कुकरचा डब्बा आपल्याला कुकरमध्ये ठेवायचा आहे। तर आधीच मी 5 मिनिटं हाय फ्लेमवरती कुकर प्रीहीट करून घेतलेला आहे, त्यामध्ये हळूच कुकरचा डब्बा ठेवायचा आणि वरतून मी झाकण ठेवलेलं आहे। कुकरच्या आतील वाफ बाहेर येऊ नये यासाठी मी झाकणाला होल होतं तर तिथे चपातीची कणिक लावली। 2 मिनिटं हाय फ्लेमवरती ठेवायचा आहे केक आणि त्यानंतर मंद आचेवरती आपल्याला 30 मिनिटे म्हणजे अर्धा तास केक आहे ना छान बेक होऊ द्यायचा आहे। अर्धा तासानंतर आता आपण इथे केक आहे ना चेक करून बघू। तर मी इथे एक सुई घेतलेली, तुम्ही सुरी वापरली तरी पण चालेल। कडेला आधी सुई घालून बघते तर सुई एकदम क्लीन निघाली। आता सेंटरला आपण सुई घालून बघू, हे बघा सुई एकदम क्लीन निघते। मी 2-3 ठिकाणी सुई घातली आणि केकच्या कडा पण सुटायला लागलेल्या आहेत। तर आता आपल्याला केक आहे ना पूर्णपणे थंड करून घ्यायचा आहे। खिडकीच्या हवेशीर किंवा फॅन खाली ठेवला तरी पण चालेल। अर्धा पाऊण तासानंतर केक आहे ना छान मस्त थंड झाला। आता प्लेटवरती मी केक आहे ना काढून घेते अशा प्रकारे। तर एकदम पटकन हा केक आहे ना छान असा मस्त निघाला। केकवरील बटर पेपर पण आता आपण अलगद काढून घेऊ। तर तेल लावल्यामुळे बटर पेपर यांना पटकन निघतो आणि केकला रंग पण खूप छान मस्त आलेला आहे, गोल्डन ब्राऊन असाच रंग केकला आला पाहिजे। एकदम स्पॉन्जी झालेला आहे आपला मँगो केक। आता सुरीने एक पीस मी तुम्हाला इथे कट करून दाखवते। तर हे बघा मस्त आपला इथे स्पॉन्जी जाळीदार आंबा केक तयार झालेला आहे आणि रंगही खूप सुंदर दिसतोय। टेस्टला पण खूप भारी झालेला होता। एकदम सोप्या पद्धतीमध्ये आज मी तुम्हाला आंबा केक म्हणजे मँगो केकची रेसिपी दाखवली। आवडली असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा आणि नक्की ट्राय करून बघा आणि मला कळवा कसा झाला। अशाच नवनवीन आणि पारंपरिक रेसिपी सोबत परत भेटू, तोपर्यंत सर्वांना बाय बाय।